नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करीत असलेले विवेक कोल्हे हे आज प्रचारार्थ नंदुरबार जिल्हा दौऱ्यावरती आले असताना पत्रकारांशी संवाद साधताना विवेक कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे। प्रचारासाठी संपूर्ण मतदारसंघात फिरत असल्याने अनेक विभागात 9वी पास असलेला शिक्षक आणि 19 वर्षांचे देखील शिक्षक आढळून येत आहेत। शिक्षकांशी ज्यांचा काही संबंध नाही तोही मतदार झाला असून ज्या उमेदवाराला शिक्षकांनी निवडून दिले त्या शिक्षक प्रतिनिधींच्या संस्थेमध्ये हे असे बोगस मतदार आढळून आले आहेत। असे मतदारांनी मतदान करू नये, अन्यथा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू अशी चेतावणी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी दिली आहे। रोल नमस्कार। एक मिनिट। हो, काय अडचण नाही, तुमचा उद्देश म्हणजे नंदुरबारचं म्हणताय तुम्ही? पूर्ण मतदारसंघाचा प्रश्न विचारा, मी प्रॉम्प्ट रिप्लाय देतो। काय मतदारसंघातला एक आपण आढावा घ्यायला सुरुवात केली, काय वाटते? आणि एवढे आता माघारी पुन्हा उमेदवारी या गोष्टीतून काय वाटलं? अतिशय चांगला प्रतिसाद 54च्या 54 तालुक्यामधून मिळतो आहे। विशेषतः या ठिकाणी नंदुरबारमध्ये लोकांमध्ये एक परिवर्तनाची लाट दिसून आलेली आहे। एक नैराश्याचं वातावरण गेल्या लोकप्रतिनिधीच्या कामकाजावर व्यक्त केलेलं आहे आणि निश्चितपणाने मला खात्री आहे की माझी विजयाची सुरुवात किंवा नांदी ह्या नंदुरबार जिल्ह्यातूनच होईल। मतदार जरी कमी असले नंदुरबारचे तरी ते सुज्ञ आहे, दुर्गम भाग आहे, वाड्या वस्त्या पाड्यांवर शाळा आहे। यांचे प्रश्न इतर मतदारसंघातील शाळांपेक्षा वेगळे आहे आणि म्हणून विशेष बाब म्हणून नंदुरबार जिल्ह्याला खरं तर शासनाने देखील विचार करून या ठिकाणच्या संस्थाचालकांच्या किंवा संस्थेच्या अडीअडचणींसाठी एक प्रावधान केलं पाहिजे या मताचं मी आहे। शिक्षकांसाठी हा अतिशय चांगला मतदारसंघ आहे। अनेक समाजाचा प्रतिबिंब म्हणून शिक्षकांना आपण बघतो आणि एक शिक्षणातूनच क्रांती घडू शकते। म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये शिक्षक भवन त्या ठिकाणी बांधणार आहे। ते शिक्षक चळवळीचं केंद्र म्हणून त्या ठिकाणी काम करेल आणि त्याचबरोबर सिंगल विंडो वन स्टॉप सोल्युशन त्या ठिकाणी शिक्षकांना झालं पाहिजे। कारण अनेक समस्यांसाठी अनेक शासकीय कार्यालयाचे चक्रा त्यांना मारावं लागतात। आज देशात कॅशलेस झालेला आहे, परंतु आपल्या शिक्षकांची मेडिक्लेम पॉलिसी आजही कॅशलेस नसून ती कॅशलेस झाली पाहिजे। अशा अनेक समस्या घेऊन मी या ठिकाणी माझं विजन 22 मुद्दे घेऊन विकासनामा प्रसिद्ध केलेला आहे आणि ते सगळं पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे। विद्यमान आमदारांवर आणि आताच्या उमेदवारांवर अनेक रोष आहेत, याचा फायदा आपल्याला कितपत होईल? निश्चितपणाने रोष असल्या कारणास्तवच शिक्षक संघटनेने मला उमेदवारी करण्यास इथं प्रवृत्त केलं आणि विद्यमान आमदारांनी गेल्या 6 वर्षामध्ये विचारलेल्या प्रश्नांपैकी 10-20% प्रश्न हे शिक्षण क्षेत्राशी निगडीत विचारलेले आहे। इतर सर्व प्रश्न ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टदार, अधिकारी यांच्या निगडीत प्रश्न विचारलेले आहे आणि म्हणून शिक्षकांमध्ये एक रोष आहे। एक वेगळ्या पद्धतीचे प्रथा या मतदारसंघात त्यांनी रुजू केलेले आहेत, त्याबद्दलही रोष आहे। त्याचा संपूर्ण फायदा आणि मी म्हटल्याप्रमाणे दुसरा कॅन्डिडेट ते देखील अनेकदा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहे। त्यांनी या ठिकाणी फक्त मत विभाजनी व्हावी म्हणूनच उमेदवारी करताय असं चित्र आता शिक्षकांना स्पष्ट झालेलं आहे। त्याच्यामुळे त्याचा फायदा दोन्ही उमेदवारांचा मला होईल असं मला खात्री आहे। आमदार झाल्यानंतर आपल्या त्या प्राधान्याने कसे सोडवाल? निश्चितपणाने शिक्षकांनीच क्रांती होऊ शकते आणि नंदुरबार हा थोडासा मागास भाग आहे आणि इथं विशेष प्रावधान म्हणून राज्य सरकारने त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रासाठी विशेषतः अतिरिक्त लक्ष देऊन या ठिकाणी काही उपाययोजना केल्या पाहिजे आणि विशेषतः आदिवासी शाळा भरपूर आहेत, त्याचा वेळ सकाळी 9 ते 4 करण्यात आलेला आहे आणि म्हणून महिला शिक्षकांना अतिशय अडचणीचं झालेलं आहे आणि तो वेळ 11 ते 5 करावं ही देखील मागणी मी राज्य सरकारकडे करणार आहे। त्यासही अनेक जुनी पेन्शन योजना असतील, शालार्थ आयडी असेल, अनुदानाचे प्रश्न आहे, शाला बाह्य कामं बरेचसे दिले जातात, या सगळ्यांना वाचा फोडण्यासाठी मी सभागृहामध्ये प्रयत्न करेल।